केलं बाबासाहेबांना राजीनामा दिला. सावित्रीबाई फुलेने समजलं का नाही ते बी शाळा काढल्या माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेने. हा आणि एवढ्या लवकर तुम्हाला मात चालला. तुम्हाला नाही तुले नाही तर बाया म्हणतील हा शाहीर मोठा बदमाश दिसते नाही काय तुम्हाला नाही म्हणत आई. आणि म्हणून तुझ्या अंगात आलं काग सांगा आरक्षण भीमरावाचं मिळते कामाचं दामनारी आणि कुठं भेटते हरामाचं ते गाहरीन पलंगावरी कसा प्रपंच साजशील ग. एवढे दिवस आता इले म्हणलं पोरं म्हणलं जिल्हा परिषदच्या शाळेमधून डॉक्टर कलेक्टर इंजिनियर वकील झाले का नाही भाऊ. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकतो म्हणलं तर हे का म्हणते बैताडी हे माझ्या इकडली म्हणते माझ्या पोराला म्हणते चांगलं शिकवायला पाहिजे म्हणते मी चांगलं शिकवीन म्हणते नर्सरीत टाका म्हणते नाही तर सोड चिठ्ठी देतो म्हणे. नर्सरीत टाकलं भाऊ आणि हिच पान दे गाहरीन पलंगावरी कसा प्रपंच साधशील ग. नियमाने तू वागणारी या जगात तरशील नियमाने तू वागणारी. दिमाग खराब करते मला सांग दोस्ता मस्त भिल्ला होतास ना. भिल्ला नाही बे करत होतो मी. म्हणजे तू करत होता का करत होतो आपणच म्हणजे करत होतो म्हणून अबे झगडा करत होतो. तुला झगडा म्हणला का पहिले मी म्हणलं लमच्या अठ्ठिया समजलं असेल म्हणलं पहिले का माहित तू करत होता मी आपल्या बायकोला मारत होतो. तू मारत होता मी मारत होतो म्हणजे याच्या मतलब तू भिल्ला होतास. भिल्ला म्हणजे माराले माराले तिला मारत होतो. आलास खात्यानं उठून टाकलास. अबे कोणाच्या घरी जायचं आहे कमीत कमी खेकार खुकार करून गेलं पाहिजे. नाही बी येत ते खेकार खात जा ना. तर तुला एक काम करायला नाही पाहिजे. हा कोणतं घराच्या आपल्या दरवाज्यात बोर्ड नाही लावायला पाहिजे. हा काम चालू आहे. हा वाहने हळू चालवा वाहने हळू चालवा. तू हाय पंतप्रधान मंत्री होईल का मी तुम्हाला शानपण सांगशील. अबे मेरा खातो हा की कोणी डर. हा मी आपल्या घरच्या घरी येऊन गेलो का बे. तू आपल्या घरी काही कर मग कोणी गेलो तुला काय लोकांची म्हणाय माई म्हणाय. मग का म्हणतो आपल्या घरी काय कर तुला लोकांची म्हणायला माई म्हणायला. आपल्या घराच्या दरवाजा लावला कर उघडा ठेव ठेव करत शिंद्याच्या फोद्या लोकांना लावतात असं भाऊ. म्हणजे तू आहे म्हणणं बरोबर आहे. म्हणजे लोकांना दिसलं नाही पाहिजे. दिसलं नाही पाहिजे लोकांना जर दिसले तर त्याचे डोळे येतील. डोळे नाही आम्ही बावरून जातो ना. तुम्ही बावरून जाता आम्ही बावरून जातो तर तुमचा काय विचार होते तुम्ही येऊ करा नाही. तुम्ही करू लागतो का झगडा आम्ही काय त्या घरी करू. मग काय पाहिजे तेवढं शानपण सांगता मला. भोकंडोरिया मोठ्या नाकानं सांगून राहिला म्हणजे आपल्या बायकोला मारून राहिलं. म्हणजे आपल्या बायकोला मारून राहिला मी म्हणतो म्हणलं. अरे डोकं खराब नको तू. मी आपल्या डोळ्यानं पाहिलं. साले सगळे सगळे मला चांगला बोल चांगला बोल. म्हणजे तुला काय वाटतं म्हणजे तुझ्या घरी आलं म्हणून काय बोलशील का. म्हणजे साल्या म्हणेन तुले साल्या म्हणे म्हणलं ना
हा मन बरोबर सालिया सालिया मन तू सालिया अबे जाना बे सालिया हा जाना बे सालिया आणि तुला म्हणला अबे तर मी रिश्त्याने म्हणून राहिलो तुला सालिया हिनमा म्हणजे कामा दिसताय रिश्ता आहे तेव्हा बोलून राहिला बे कसा आहे कसा म्हणजे माय बायको कोण होती दिवाळी बायको होतो मारीन जोडा अबे साल्या मला मालूम आहे माय वाली बायको होती म्हणून मला मालूम आहे हे तर सांगून राहिलो मी तुझी वाली कोण होते म्हणलं माय बहीण होते तुझी बहीण होते माय बायको बरोबर आहे मग तू कोण झाला तिच्या नवरा साल्या असं मारीन ना तुले अरे बाबा हे माय बहीण झाली माय बायको तुझी बहीण हे माय बहीण झाली तू कोण झाला मग तू कोण झाला मी तिचा नवरा झालो तर मग तू कोण झाला मी भाऊ झालो भाऊ झाला तर मग मसाला ना होशील साल्या हो का काका का म्हणतो मी त्याच्यातच होसा हे माय बहीण झाली मी तिचा भाऊ झालो हा बरोबर आहे म्हणून मी तुझ्या साला घालो झाला साला नाही बोलला गेला तुम्ही आपल्या याच्याने मला रिश्त्यानं, हा. म्हणून तुला मला साल्या म्हणला साल्या म्हणलं. आणि माई बायको कोण होती साला कसं रे अलंकारी गारपीट साला आहे पहिलेच हुशार साला आहे बापा हा तुझी वाली बायको मायवाली तेच होईल कोण बायको बे आमच्या माती खाया तू आपल्यासारखं समजतं का बे मला झकलंडू असा जिरवून देऊन बाम झेंडू आणि मारीन तू तर जिरली ना पुन्हा का दिया असा जर मस्त ऐकलं तर मारीन म्हणून ती जिरली ना कोणाची मायवाली जिरू दे कोण तुझी वाली बायको मायवाली बहीण होईल बहीण मग आणि तू कोण होती तिचा भाऊ हे तुझी बहीण झाली मायवाली बहीण झाली तू तुझ्या भाऊ झाला बरोबर मग रिश्त्यानं तू मा साडाला घाला का साल्या म्हणलं ना साला हा वरची ठेवणच बा म्हणून अबे तसं नाही दोस्ता कसं का तू मला साल्या म्हणशील मी तुला साल्या म्हणी बरोबर आहे एखादा व्यक्ती पाहिजे का नाही मोठा मानसपद कायले भाटवा भाटवा एकानं का घेणं पुरे डोंडा एवढे तर भाटवे बसले आहे हे सगळे तुझे भाटवे तुला बी भाटवे ना माय बी भाटवे असं आणि बहीण एकटी बापाचा अरे बापा लमच्या बायाच्या जातीला गेला असता तेव्हा समजलं असतं लमच्या शेण खायत झालं का झालं का म्हणजे काय झालं? हा? ते मरण का वाचत बे तर बापा कसा आहे काय ना कसायला दिली काय ना तिची आशा काय बिलकुल चूप मी सांगतो तेवढं काम कर तू माझ्या साला कसं होतं चांगली हाताची घडी कर समोर आई बाई सारखं उभा नको राहू हा हा शाबास आता जमलं तू माझ्या साला कसा होतं आणि मी तुझ्या भाटवा कसा होतो तुझी बहीण झाली समोरून आणि तू झालास मागवून आणि मारलं भोकंडोरा इकून एक म्हणजे त्या बहीण म्हणजे तुझी माई बहीण झाली समोरून लमच्या भोकड्याच्या कांद्या आणि मी इकून तू साले येतं काय बे माझ्या घरी येत म्हणलं मागून झाला म्हणून बे हे बोलण्याची परिभाषा आहे आमच्या गंथारी तुझी बहीण झाली समोर म्हणजे तुला समजलं का पहिले मला समोरून समजलं समजलं पहिले तुझी बहीण जन्माला आली आणि 2-4 वर्षाच्या नंतर तू झालास म्हणजे मागवून झालास यानं असं म्हणलं का बाबाजी यानं काय म्हणलं पहिले समोरून तुझी बहीण झाली म्हणजे आणि मागून तू झाला बहीण मी इकून समजलो कोण आहे दोस्ता त्या जाऊ दे झाली गोष्ट ते पार पडली या गोष्ट विचारू कोणती तुला विचारतो तुला बायको आहे का बा म्हणतो बायको मी विचारू को नको विचारू नाही विचार ना तुले बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते बा म्हणतो कोण नाही मीच म्हणून राहील तुले म्हणजे तुम्ही म्हणता मी म्हणतो तुले दोस्ता काय म्हणता तुले बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते आता तुले नाही समजून राहिलं का मला ओळखलास का तुला हो हो ओळखला ना तू माझ्या कोण नाही ओळखत कोण ओळखते मा बहिणीचा नवरा होय ना कोणच्या पाटडीवाला अबे चांगला पारडी म्हणणं बे पाटडी लावून राहिला पारडीला पाटडी एकच भे तो ओळखलास का तुला ओळखलं मीच तुला म्हणजे तुम्ही म्हणता मी म्हणून राहिलो तुले का म्हणता तर दोस्ता तुला बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते चालेल मीच म्हणून राहिलो आता समजलं आता नाही समजलं तुले म्हणजे तुम्ही म्हणून राहिले मी म्हणून राहिलो दोस्ता तुले का तुले बायको आहे का बा म्हणतो का म्हणता तुम्ही का तुले बायको आहे का बा म्हणतो तू कोण म्हणते बा म्हणतो कोण नाही म्हणत म्हणतो आणि मीच म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणता मी म्हणून राहिलो तुले आता लक्षात आलं ना दोस्ता मी आता लक्षात आलं ना सोडा बाजी आता लक्षात आलं तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणता मी म्हणून राहिलो तुले का म्हणता का तुले बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते बा म्हणतो उठ नाही तर साला तुला लावून खातील साला दिमाग खराब करते मी म्हणतो कोण म्हणता तोंडकेला काटा मारून राहिलो आता लक्षात हा म्हणजे तुम्ही म्हणून राहिले मी म्हणून राहिलो हा का म्हणता का तुले बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते बा म्हणतो ते साल्या मारील असा जांबाडीत दिमाग खराब करतं बसला दिसला का नाही जेवायले
तर माई सोय की होय म्हणा पण मी समजून गेलो म्हणलं ह्या आपली सोय करते पुढे गंज त्याच्या जेवढं आणून ठेवून देईन मी झोपून जाऊ असं त्याच्यामुळे खात बस खोकलत जा ढकलत जा अरे बरं आहे बे तू बरं आहे रे तू लमच्या भोकन टिकल्या मुले नवरा संग बायको असत तूच म्हणला ना मी ना म्हणलं म्हणून का हा म्हणजे कशावरून समजू कसं म्हणजे हे टोपी टाकली हे ना माहित तुले टोपी दिसली दुपट्टा तो दिसला जॅकेट दिसलं बंगाल दिसली ह्यावाला फुल पॅन्ट दिसलं मग अजून मग म्हणजे याचा अर्थ तुला बायको आहे बायको आहे तुझी बायको तुला भेटे कागण समजतेस का लमच्या बायकोच्या लाता खाते जाऊ दे एवढे लोक सांगते का बरं खाल्लो कोणा सांगायचं पाटील साहेब रस्ते तो बाग करता हातात हकता हे पद्धत आहे माली असं हवं बारीक चुरी पण बायको थर्रा भेटते मी कधी चौकातून घरी आलो बायको दरवाजात उभी राहते मी तिच्या नजरात दिसलो तेथून जसा मी दिसून गेलो तिले तेथूनच बोंबलते आवड या म्हणते पहिले करून या म्हणते जनावर आहेस का बे तू जनावर घरची अब्रू अशी चमत्कार म्हणते या म्हणते पहिले करून घ्या का करून या म्हणते का करून घ्या म्हणते आंघोळ करून या म्हणते त्याच्या बाई म्हणून तर कपाल जनावर डोकसा ठेवला मला भलतच वाटलं आंघोळ करून या आंघोळ करून घ्या मग बाई आंघोळ झाली पाटील साहेब मग म्हणते पिंकीचा पप्पा आता करता का लमच्या केव्हा सुदर्शन बे तू आता करता का जेवण म्हणता का तुला दणका ठेवला असला दणका ठेवला का ऐकून घेतलाय पहिले सांगण्याची पद्धत होय का बापा तर अशी ठरला भेटते डोसा एक काम कर वेळ कमी आहे तू आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये काही हरकत नाही मी जातो घराकडनं लवकर येतो तेवढी तू सोय लावून ठेव कायची आलू पोह्याची पाहिजे बापा नाही एखाद्या दिवस नाही खात असतं का होते मरशील लोकांच्या घरी अबे लोक तुला काय बनव म्हणतो का मी त्या घरी जेव्हा जेव्हा बनव म्हणतो आपणच बनवते हे आमचा एक प्लेट होते तर तुझे 2 प्लेट होती आता ते सांग लोकाले कर माय नावाची बदनामी मी कमाई येतो बायको येते का हे गोष्ट बरोबर आहे तिला वाटलं पाहिजे का मान नवऱ्याची लई पास आहे म्हणून मी काय म्हणलं पोहे फेर नेहमीच खातो पोह्यानं सुर फुगते ऍसिडिटी होते गॅसेसची बिमारी होते का बनवतो म्हणजे कच्चा चिवडा बनवतो आणि त्या बायकोला मस्त चालतो ठीक आहे 2-4 लिंबू टाकू त्याकडे खमसून माझा काम न धंदा मी हळकडे जाऊ पाटलाच्या घरी गेलो मान आळाची बिमडाची हकली पण घरी पाहता चारेने जिथे टाकुरी लग्न दिवाळी त्या दिवशी म्हणलं बायको यावं 2 रुपये दे म्हणलं पिढ्या घ्यायले जसं 2 रुपयाचं नाव घेतलं जे धावली फोडा घेऊन त्या बहिमा हागण गोदरीला पडायला पण सापडलं नाही एवढी उमद बायको हायला आणखी की चुडी पण चिपकली मांडीला तर पुढे रकत पिढ्या सोडत नाही त्या बहिमा पुरा सहतारी फास आहे चाल घराकडे जाऊन पाहतो पटपुट करून पाहतो ऐकली तर ठीक आता तेवढा तर हलकडे जाऊ त्या बहिमा 2 वाकरा घेतो ना आपल्या घरी झोपतो काय घरीच्या बहिमा पण कोणी कोणी म्हणते बाजी भारत सरकारने 2 इंजेक्शन काढल्यामध्ये बायका भ्यायचे एक देशीच्या बंपरला दुसरा मावाच्या बंपर दाबोटाची विनंती आहे का दारू प्या लोकांना आपली जिंदगी खराब करा नको दारू पिला बायको भेटणं माधावा आहे म्हणजे डोक्यात टोपी टाकली जाय एखादा भजन पूजन म्हणजे तर मग बायको तरी वाटेल का मला भक्ती माझा टाका म्हणजे जाऊन पाहतो वरती देसी फिरत्याच्या वरती देसी महातीला आकार विठला तू वेडा कुंभा विठला तू वेडा कुंभा
बाल्याची मम्मी पण लवकर घराच्या बाहेर की आपण रातच्या धुळ्याला पुरा पाहून जावं. घरामध्ये धसलं दिसलं छाती रुबाईच्या माय पण मग लोक म्हणतो का झालं म्हणून हे फिंगरच्या मा फुटाण्याच्या मा मी आपल्याला म्हणलो आपल्याला म्हणल्या जास्त बॉम्बलाचा नाही. कधी जास्त बॉम्बल्या तुमचे हात पाय बांधते ते घरामागं पटरी आहे का नाही तर पटरीने फेकून ठेवते. हा समजलो ना पटरी काऊन नेशील म्हणून काऊन कर रेल्वेला मेलो म्हणजे तुला कच्चा कच्चा भेटल ना. काही फायदा तर होईल ना. हा, दुसरा धगड्या हे बहीण मायाची काचकुरली पाहिणे कशी पाहिजे. ओके मा कातकुर्ली मध्ये का घ्या ढोंडे पहिल्या मा घरची गोबर गॅस काय म्हणले मग त्या गोबर घ्या आमच्या घरचा सोंडा संडास वा मग तू एक काम कर ना तुला पोरसाकडे लागली असेल ना. सकाळी उठली तर साफ नाही झाली. वास मारला तेव्हा समजून गेलो गाडी ठेसनवर आली. तर मी सरकारी संडास हो मग नाही तर काय मी तोंड फाडून राहायचो. ओके मा काय नाही मा तोंडावर येऊन बस आपली साफ करून घे. काही बोलता का मग? या बहीण माय म्हणजे सरकारी संडास होय म्हणजे त्या मायची धामण. ओके मा मला धामण म्हणते का की हा माती खाया गवारी गोवारी अरे कसा काला गवाऱ्याच्या वाटी नको जाजो भुलून नको जाजो. नाही तर तुला मजाक वाटत असेल नगर धनवाल्या सोन्याला विचार. म्हणजे तिनं पकडला होता. पकडला नाही वाचला. हो एकदाच्या कधी धसला गिसला डुंबरात त्याला 3 घंट्याच्या पिक्चर झाल्याशिवाय ओके मा नाही बाप्पा दुबत नाही ते मग बोला कामाचं बोलावं. कामाचं म्हणजे तो निशान पाटील कोण होते तो आला माझं भाटवा त्याची बायको माझी बहीण ही बहीण हो ना. तुला काही माहित आहे नाही वा त्याच्या लग्नाला किती वर्ष झाली अंदा. तेव्हा त्याच्या लग्नाला झाली 10 ते 12 वर्ष. काय पोटी पाटी काहीच नाही व काम नसं आम्ही चेक करायला गेलती का होते बहीण का तू डॉक्टर होय चेक करशील मग अशी मजा कधी विचारून पाहिली असती बा म्हणलं काऊन नाही बाबा नसेल. लाज वाटते मला. अहो यंदाच्या साल तर तुझ्या भाटव्याने भावलं. ओगी माय कसा धोंड्याच्या महिना नाही हो दीक्षा तो पावला त्या भाटव्याने. अरे बापा माय बहीण माई एकावर एक 2 पोट्टी कोणाला त्या भाटव्याने माय भाटवाले तुमच्या आजीच्या नवऱ्याला पाहिलं का माणसाला पोर होता नाही. कोणाले होते अहो आमच्या बाईच्या जातीला होता. तुम्ही कुठून आणता देव देते आम्हाला. त्यानं दुकान लावला का संसदले पागल झाला का हो तुम्ही काही बोलता का बहीण मग आपणच मध्ये देव देते. अहो लग्न झाल्यावर देवाची कृपा होती. म्हणजे मग लग्न झाल्यावर देवाची कृपा तर मग लेकरं देते. तर तू एक काम कर ना का व? तर तुला लग्न व्हायच्या पहिले त्या बापाच्या घरी देव बसल ना. हो व होता व कोणते होते नारायण देव. बापात होते एवढे वरचे आहे का. हो हो तर मग त्या बापाच्या घरी नारायण देव होता. तर मग तुला लेकरं किती झाले. काही बोलता का अहो लग्न झाल्यावर कृपा होते म्हणाली. आपणच म्हणते देव देते म्हणून. लग्न झाल्यावर देते. जे आपण करण्या कराल तुम्ही ना देव दोस्त त्या देवाला देवाल. हा तर त्याच्या घरी आहे 1200. काय काय व खायचं का खायचं काय काय याच्या हो त्या बहीणचे काय फदाडे बा तुला खायला भेटले डेपरी शेकली पण झालं. मग त्या जीवाने सरम ना लागत सरम सांडे का त्याच्या घरी वारसा आहे. काय ना काय त्या 2 पोराले घ्या लागल. हे नाही काय ते द्या घ्यायचं टाक चुल्यामध्ये. पहिले हे पहिले खायचं सांगा ते चिवड्यावर निपटवत नाही. अहो 12 रंगाचा माल आहे. ओके मा कोणता तुला पाहिली का. सांगा सांगा लवकर सांगा. समोसे समोसे आलू भजे आलू भजे कलाकंद कलाकंद बर्फी बर्फी बालुशाही बालुशाही गुलाबजामुन गुलाबजामुन पेन खजूर लेंड खजूर. पेन खजूर म्हणलं ते खाल्ली. लेंड खजूर नाही खाल्ली होती. लेंड खजूर का दुकानात भेटते. ओके मा कुठं भेटते कोणत्या झाडाला लागते वा. झाडाला लागत जसे मोह कसे पाटच पडते तसा लेंड खजूरचा जन्म होते. ओके मा 5 वाजता हो रोडाच्या दोन्ही साईडले. मी का म्हणते पुरी गुजरखेडी घेणते मी. अजून लेंड खजूर नाही दिसले मला. दिसन कधी चांगली बारीक नजरेन पाहिजे. कशा रोगाचे राहते वा. रंग काय सांगून येते का. कोणता लालसर राहते कोणता पिवळसर राहते कोणता कारसर राहते. असं म्हणजे वारल्यावर बापा माल वारल्यावर तर मग तो कलर बदलणारच आहे. एक काम करता कधी टेस्ट नाही केली मी. पाटल्याच्या घरी गेले ना 2 प्लेट आणून देता मला लेंड खजूर खाऊ पाहिजे. 2 प्लेट नाही 2 घबिले आणतो.
वाढावं तशी म्हणणं भुजचोडले हो असा इस्तार कमी आहे पण लंबात लंबा आहे बाई असा विस्तार कमीच राहते हा. असाच लगेच वाढते हो आमचा काऊन असा बांधा आहे तर आपण का पाठी लाव काय नाही बाप्पा आपण माझे माणसं पाटलाचे लंबे राहते वाडे आमचं आपल्या कोणा ना लंबा थांबून घ्या ना घरपूर येऊ द्या ना द्या द्या आवाज. पाटील साहेब नमस्कार. राम 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 राम. जय भीम जय भीम. सलाम वालेकुम वालेकुम सलाम. जय सेवा जय सेवा. दंडवत दंडवत. नेव गंडवत मारू कल्पटात एक उच्चवाय पे नेऊ गंडवत म्हणतो मला. हा पुढे ती बायको पुढे. थांब ना खिशात आहे काढतो अबे काऊन असा दाखव ना बे लवकर बे काय दिमाग खराब करता. बायको पासाठी तमतमच करून राहिला बायको पाठवली त्या कामासाठी. नंतर फोकान टिकल्या तुला माझी बायको नाही दिसली दाखव ना. हे काव हा? हे तुझी बायको आहे. काम रे मुचुक तोंड्या बहीण बाई बोरचाल उपाध्याय असती बाई का माय बायको कुठं गेली मला काय माहित कुठं धसली ना येतच होती ना उभी तुम्ही का दिले पाच होती का मी म्हणलं माग माझी बायको उभी आहे म्हणलं मी तुले म्हणून गेलो हा म्हणलो मला काही केलो केलो नाही इच्छा आहे का तुझी तेवढा हलकटाव का मी बहिणीला बायको करीन का मोले का सारखे द्या कोण धसले तुझी बायको कोण धसली थांब पाहू दे बाई तुला राग नाही आला म्हणलो नाही राग नाही ना म्हणजे चांगला वाटला तर त्यांना उद्या काही नाही म्हणलो का करत आहो तिकडं लेट खजूर म्हणला तर दांद्र होता ती घरात त्या बहिणवाली येण खजू पार करते कुठं पाहत होती घरामध्ये घरात राहते का आमच्या बहिणी येण खजू मा मी घोर पुरा दांद्रू काढली हो एक लेट खजूर नाही दिसला संडासात राहते संडास हो तिकडं माहिती हा. ओके मा मग जाऊ पाहिलं पाहुणे नाही खाऊन ये. बे, एक कीर्तन बंद कर आणि मी सांगतो तेवढं काम कर. हो जी त्या बायकोला राहू दे आणि तू चालला जा. मी जाऊ हा. अरे हे तू राहू दे ना. च्या बहीण मग आता समजलो तुया गेम मी म्हणजे याच्यासाठी मला बायको आण म्हणे का म्हणजे बायको ठेवून देऊ हा. आणि मी घराकडे जाऊ बिलकुल जा. त्या पै तू तर मला आसारान दे हा? का म्हणे एवढा नीती फक्त समजतं का बे? देखील नाही भाऊ हा. या जमान्यात कोणावर विश्वास नाही असं? हा, बायको हा. त्या पण सोंडासले तरी गिरीच्या मांग जातो मी तीरपरीला सोडत नाही काऊन असं काऊन म्हणजे पराली म्हणजे असं साध्या बायका करून राहिले तुले त्या बायकोवर विश्वास नाही. विश्वास नाही अबे, तर मला- हा बायकोवर विश्वास आहे हा. पण त्या सारख्या विश्वास नाही बे, इकडे ये. माझ्यासारख्या लोकांना तिला मोहिनी दिला नव्हता बे. लमक्या. बे, ए, इकडे ये. तू लमक्या पाहिलास का कुचकुचा आणि बायको काय एवढी स्मार्ट केलं. पागल आहे का काय पागल आहेस का म्हणजे म्हणजे मी का कारी बायको करू हा, काळी बायको करू म्हणजे मी काय आपल्या बरोबरचा पार पाय तू कायचा कायचा म्हणजे ते आली तेव्हा ती माझ्याकडे भीड पाहून राहिली कोण ते पाहि ना. बहीण मग सात घोडा पलटवून का रे बे पलटवत नाही बे. हो मेरी बहीण आहे बहीण. हा हा बहीण हा समजलं का नाही. मग काय होतं तिने राहू दे ते राखी बांधते आणि मग मी अक्षित लावून तुझ्या घरी आणून देतो. किती वाजता किती वाजता आणून दे? संध्याकाळी 12 वाजता तिरक बुडाच्या पहिले आणून द्या म्हणजे 6 वाजता. 6 नाही हा 5 वाजता जाणार आणि 12 वाजता आणलं तर हा आणि मी आपल्या घरची देवपूजा केव्हा करीन बरं ठीक आहे दोस्ता. आम्हाला आमच्या पंथामध्ये देव झोपवा लागते 10 वाजता बरोबर आहे म्हणजे तुम्ही मार्गामध्ये या. हा मानभाऊ पंथ असं हा आम्हाला जेवण खावण झाल्यावर रात्री 12 वाजता देव झोपवा लागते शाबाश क्या बात आहे. काय हरकत नाही. वेगवेगळ्या धर्माची पद्धत वेगवेगळी आहे रीत वेगवेगळी आहे दोस्ता. काय हरकत नाही. मी चिरीपुराच्या अगोदर आणून देतो. लवकर येऊ आणून द्या. हो आणि हे जर नाही आली हा. तर समजा मी आलो बरं ठीक आहे चला. काय काय बाटली? लीलाबाई नमस्कार. नमस्कार जी आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का हो आहे ना तर तुम्ही माझ्या पत्नी बरोबर जाल का. बरे बरे नक्कीच येणार तर मी एक मार्ग तुम्हाला सांगतो आहे हा जरा लक्षपूर्वक आहे का. सांगा सांगा